तो देह दादांचा नव्हता. दादा जिवंत आहेत. अखेर त्या रहस्यमय विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला आणि अशा एका सत्याचा उलगडा झाला संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलेला आहे. आता तो देह दादांचा नव्हता, दादा जिवंत आहेत यावर सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु मग या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल असे काही समोर पुरावे आलेले आहेत. त्याचबरोबर आपले दादा जिवंत आहेत या मुद्द्यावर सुद्धा पुढे आपण येणार आहोत, त्याबद्दल बोलणार आहोत. नक्की या घटनेत काय झालेलं आहे ते पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. 28 जानेवारीची रहस्यमय शेवट झाला आणि बातमी आली की महाराष्ट्राचं एक वादळी नेतृत्व आपल्यातून निघून गेलं. पण आज तब्बल 10 ते 11 दिवसानंतर या प्रकरणात एक असं धक्कादायक वळण आलेलं आहे की ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला असून त्यातील 6व्या प्रवाशाची गुपित आता चव्हाट्यावर आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार बारामतीच्या गल्लीबोळात आणि राजकीय वर्तुळात आता एकच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की दादा पुन्हा परतणार, त्यांनी कुठेतरी सुरक्षित स्थानी ठेवण्यात आलेलं होतं का, ते लवकरच एखादी मोठी पत्रकार परिषद घेणार का, अशा प्रश्नांना आता जोर धरलेला आहे. पहिल्या दिवशी सांगितलं गेलं की विमानामधून धूर निघत होता, विमानाचा चोरा झाला. मग प्रश्न पडला की अशा भीषण स्थितीत हातातील ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं. अमोल मिटकर यांनी विचारलेले ते प्रश्न आजही हवेत आहेत. जर सगळं जळून खाक झालं तर कागदपत्र कशी राहिली. सोशल मीडियावरती त्या 6व्या प्रवाशांच्या दाव्याला आता ब्लॅक बॉक्सच्या माहितीनुसार एक वेगळं वळण मिळालं. काही जण याला शिवाजी द बॉस स्टाईल एंट्री म्हणत आहेत तर काही जण याला नियतीचा चमत्कार असं सुद्धा बोलत आहेत. पण या सगळ्या चर्चामागे नेमके काय सत्य दडलेलं आहे, ब्लॅक बॉक्समधून असं समोर काय आलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळून जातील की आपले दादा जिवंत आहेत का, मग शिवाजी द बॉस सारखे त्यांची एंट्री होणार का, सर्व काही तुम्हाला मिळेल. एका महत्त्वाकांक्षी विमानाचा प्रवास अचानक एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबतो आणि सुरू होतो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर. नियतीचा खेळ म्हणावा की काळाचा अघोरी घाला. एका अशा नेतृत्वाची एक्झिट ज्याने राजकारणाची समीकरणे दशकानुदशके आपल्या हाती ठेवली होती. पण हे केवळ एक दुर्दैवी वळण आहे की त्यामागे पडद्याआड काही वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. आज महाराष्ट्र एका अशा उंबरठ्यावर उभा आहे जिथे तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. अजित पवार हे नाव केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते एका सत्तेच्या केंद्राचे नाव आहे. त्यांच्या विमानाचा झालेला तो रहस्यमयी शेवट आणि त्यानंतर निर्माण झालेले अनेक अनउत्तरित प्रश्न यामुळे संपूर्ण राज्य चक्रावून गेलेलं आहे. लोक विचारत आहेत की खरंच अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले आहेत की वादळापूर्वीची शांतता आहे. अशा अनेक थेअरीज, धक्कादायक दावे आणि सरकारी शांतता यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या या प्रकरणाचा थरार एका अपघाताचा अहवाल नाही तर सत्तेच्या वर्तुळातील त्या 6व्या व्यक्तीच्या अस्तित्वाची आणि ब्लॅक बॉक्सच्या दडलेल्या त्या सत्याचा शोध आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका दिग्गज व्यक्तिमत्व आणि अचानक घडलेला तो काळाचा घाला. ही घटना घडल्यापासून प्रत्येक क्षण नवनवीन माहिती समोर आणली जात आहे. राजकारणात आजवर अनेक चढउतार पाहिले गेले पण या घटनेने निर्माण केलेली गूढता कदाचित पहिल्यांदाच अनुभवली जात आहे. तपास यंत्रणा ज्या दिशेने विचार करत आहे त्या प्रत्यक्षदर्शी ते सांगत आहेत की यामध्ये असलेली तफावत एका मोठ्या रहस्याकडे बोट दाखवत आहे. या प्रकरणाचा मोगावा घेताना सर्वात आधी समोर येते ती म्हणजे 6व्या प्रवासाची थिअरी. सुरुवातीला जेव्हा विमानाला अपघात झाला तेव्हा बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की तो 6वा व्यक्ती कुठे गेला आणि त्याचं सुद्धा गुपित उघड झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग पुढे काय झालेलं आहे ते पहा. अमोल मिटकरींच्या या खळबळजनक विमानाच्या दाव्यापासून ज्या क्षणी हे विमान कोसळण्याच्या स्थितीत होतं त्या क्षणी कुणीतरी विमानातून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं. गोजुबावच्या बाजी सरपंचांनी सुद्धा असंच काहीसा दावा केल्याने या प्रकरणातील गुंता अधिकच वाढलेला आहे. तपास यंत्रणेच्या मते हा प्रकार कमी दृश्यमतेमुळे म्हणजेच व्हिजिबिलिटीमुळे घडला असावा. पायलटने लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा धावपट्टीकडे झेप घेतली पण अवघ्या 100 मीटर अंतरावर असताना विमान कोसळलं. मात्र घटनास्थळाचे जे CCTV फुटेज समोर आले ते काही वेगळेच कथा सांगत आहे. फुटेजमध्ये का विमान स्पष्टपणे आकाशात घिरट्या घालत दिसत आहे, तिथे धुक्यांच्या लवलेशी जाणवत नाही. मग तांत्रिक बिघाड की यंत्रणेशी केलेली छेडछाड या शंकेने आता जोर धरलेला आहे. अजित पवारांची ओळख नक्की कशी पटली याबाबत 2 वेगवेगळे प्रवाह समोर येत आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या मते हातातील प्रसिद्ध घड्याळामुळे त्यांना ओळखले गेले, तर मिटकरी म्हणतात की त्यांच्या जॅकेटवरून त्यांची ओळख पडली. मग पोलीस मात्र तिथे कोणतेही घड्याळ सापडले नसल्याचे सांगत आहेत. या विसंगतीमुळे सर्वसामान्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. दुसरीकडे वेळेचे गणित तर अधिकच गोंधळात टाकणारे आहे. माजी मंत्री राजेश टोपे म्हणतात की त्यांना सकाळी 7:30 वाजताच या दुर्दैवी घटनेची एका कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली. परंतु श्रीजित पवार यांनी सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डनुसार सकाळी 8:37 अजित पवार फोनवर बोलत होते. जर 8:37 ते जिवंत होते तर 7:30 वाजता माहिती मिळणे कसं शक्य आहे? एका तपासाचा फरक नक्की काय सुचवतो? या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताची शक्यता वरतून खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा कदाचित घातच असावा आणि त्यानंतर त्यांचं असं विधान आल्याबरोबर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. मग या घटनेमध्ये पुढे काय नक्की झालेलं आहे ते पहा. आता पुन्हा प्रश्न पडतो की आपले अजितदादा जे आहे ते जो शिवाजी द बॉस पिक्चर आहे त्यांच्यावर सगळे अधोरेखित करत आहेत. सोशल मीडियावर तर नुसता उच्छाद मांडलेला आहे की शिवाजी द बॉस चित्रपटप्रमाणे अजित पवारांची रिएंट्री होईल अशा चर्चांना उधाण आलेलं आहे. परंतु खरोखरच हे खूप चुकीचं आहे. अनेक लोक अफवा पसरवत आहेत की दादा जिवंत आहेत, त्यांची लवकरच एंट्री होईल, अशा काही अफवा आहेत. त्या अफवांना आपण बळी पडलं नाही पाहिजे, कारण की पवार कुटुंबसुद्धा याच्याबद्दल काही बोलत नाही. आणि जे रोहित पवार आहेत ते लवकरच 10 तारखेला आपल्या सर्वांसमोर अपघात कसा झाला हे मांडणारच आहेत. त्याचबरोबर ती सुद्धा माहिती आपल्याला 10 तारखेला मिळेलच की आपले अजितदादा जे आहेत कशामुळे त्यांच्यासोबत हे असं झालेलं आहे. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. रोहित पवार यांच्यासोबत सर्व काही जी माहिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे रोहित पवार हे 10 तारखेला आपल्या सर्वांसमोर ती माहिती मांडणार आहेत. परंतु अजितदादा हे जिवंत आहेत आणि त्यांची रिएंट्री होईल किंवा अजितदादा कुठेतरी त्यांना किडनॅप केलं असेल किंवा अशा अनेक काही थेरीज आहेत ते अनेक लोक सांगत आहेत. परंतु हे खूप चुकीचं आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही हा जो रिपोर्ट पाहिलात, पण एक विचार करा की सध्या जे दिसत आहे ते खरोखर आहे का? याच्यामागे काही दडलं असू शकतं. या व्हिडिओमध्ये मांडलेली प्रत्येक बाब ही केवळ सूत्रांच्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चांवर आधारित केवळ एक शक्यता आहे. उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं किंवा अफवा पसरवणं अजिबात नाही. जर तुमच्या मनातले प्रश्न मांडणं हाच एकमेव आमचा उद्देश आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर या विमानाचा चक्काचूर झाला तर घड्याळ कागदपत्र कशी वाचली? तो 1 तास नक्की कुठे गेला? आणि तो 6वा प्रवासी खरंच त्याचा गोंधळ आहे? असे बरेचसे काही प्रश्न अधोरेखित आहेत. परंतु दादांचं जे काही तुम्ही सोशल मीडियावरती लावलेलं आहे ते त्वरित थांबवावं.